दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती. ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती. ठरली पुढील रणनीती. इंडिया आघाडीच्या बैठकीत देशभरातून एकूण 25 राजकीय पक्ष सहभागी झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे 3ही प्रमुख पक्षांचा सहभाग होता आणि यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीतील बैठकीला उपस्थिती होती. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन हजर होते. नुकतेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची गाळाभेट लक्षवेधी ठरली. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती झाली आणि या मुद्द्यांवर आघाडी काम करणार असून लढणार आणि पुढे जाणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. त्यामुळे यामध्ये SIR नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, देशाच्या आर्थिक स्थितीसंदर्भाने प्रामुख्यानं चर्चा झाली. तसेच पुढील बैठक हैदराबाद येथे होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. विशेष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीने पहिल्या आंदोलनाला उचलून धरलेला मुद्दा इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकर्षाने जाणवला. त्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. दरम्यान इंडिया आघाडीच्या या बैठकीवर सत्ताधारी भाजप महायुतीच्या नेत्यांकडून टीका होते आहे. दरम्यान मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दिल्लीतच असल्याने त्यांनी तेथूनच इंडिया आघाडी आणि काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे. तर उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.